इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी वंदना मुसळे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांकडून वेगवेगळ्या विषयांची माहिती करून घेत असतो. आजच्या कार्यक्रमात ज्ञानरंग या सदरात आपण जाणून घेणार आहोत मध्यस्थता अधिनियम 2023 याबद्दल. आणि त्यासाठी आज आपण इथे आमंत्रित केलंय ॲडव्होकेट अकल्पिता चक्रदेव यांना. मॅडम नमस्कार, तुमचं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार मॅडम, मध्यस्थ म्हटलं की दोन व्यक्तींमधला दुवा आणि दोन व्यक्तींमधला दुरावा दूर करणारा माणूस म्हणजे हा मध्यस्थ. पण कायद्याच्या दृष्टीने नेमकी ही संकल्पना काय आहे? तर सुरुवातीला सांगा, मध्यस्थता किंवा मध्यस्थी प्रक्रिया म्हणजे नेमकं काय? मध्यस्थता किंवा मध्यस्थी प्रक्रिया ही अशी एक प्रक्रिया आहे की जिथे दोन पक्षांमधील विवाद मध्यस्थाद्वारे सोडवला जातो. मध्यस्थ मात्र तटस्थ असावा लागतो. मध्यस्थ वादग्रस्त पक्षांना सौहार्दपूर्ण तोडगा करण्यास प्रवृत्त करतो. म्हणजे काय की मध्यस्थ स्वतःहून कोणताही तोडगा देत नाही किंवा कोणतेही पर्याय सुद्धा देत नाही. असं मध्यस्थाचं वादग्रस्त पक्षांना बोलतं करून त्यांच्याचकडून ते सौहार्दपूर्ण तोडगा कसा निघेल यासाठी मध्यस्थ काम करत असतो. आणि ही अशी मध्यस्थी प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे ऐच्छिक आहे. वादग्रस्त पक्षांची सहमती असेल तरच ती प्रक्रिया राबवता येते, अन्यथा ती राबवता येत नाही. या मध्यस्थी प्रक्रियेने सर्वसंमत तोडगा निघू शकतो. सदरची प्रक्रिया ही पूर्णपणे गोपनीय आहे. म्हणजे त्या व्यक्तींमध्ये सुद्धा उघड करायचं नाहीये किंवा त्याने मुद्दे सुद्धा लिहून घ्यायचे नाहीयेत. इतकी ती गोपनीयता त्याच्यामध्ये पाळली गेली पाहिजे. याचं कारण महत्वाचं असं आहे की जर तुम्ही गोपनीयता पाळणार नसाल तर तुमच्यावरती विश्वासार्हता कशी येणार? बरोबर. आणि जर विश्वासार्हता आली नाही तर व्यक्ती मोकळेपणाने बोलू शकत नाही. खरंय. म्हणजे एखादा वाद आहे, समजा जमिनीच्या गडग्यावरनं वाद आहे, प्रकरण कोर्टामध्ये जाण्यातलं आहे आणि अशा वेळेला त्या दोन व्यक्ती मध्यस्थाकडे आल्या तर मध्यस्थाने त्या दोन्ही व्यक्तींचं व्यवस्थित ऐकून घ्यायचं आहे. बरोबर. त्याच्यामधला नेमका मुद्दा काय, नेमकं कुठून तो सुरू झाला वाद हे शोधून काढायचं आहे. आणि त्याच्या पुढे ते दोघही पक्ष आनंदी कसे होतील, असा तोडगा कसा निघेल, असं त्याने काम करायचंय. आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेला मध्यस्थी प्रक्रिया असं म्हटलं जातं. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मध्यस्थ हा दोन व्यक्तींमधला दुवा असतो. तर खरंच या मध्यस्थता प्रक्रियेत मध्यस्थाची भूमिका आपल्याला नक्कीच पुढे कळणार आहे. पण मला सांगा, या मध्यस्थता कायद्याची गरज का पडली? त्याचं असं आहे की सध्या भारतामध्ये सुमारे 4.5 कोटी प्रकरणं न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. अरे बापरे, प्रचंड संख्या प्रलंबित प्रकरणांची आहे. खरंय. त्यापैकी सुमारे 87% प्रकरणं ही जिल्हा न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्रकरणं प्रलंबित आहेत. दररोज त्याच्यामध्ये नवीन प्रकरणांची भर पडते आहे आणि त्यामुळे न्यायालयांवरती ताण तर प्रचंड आहे. परंतु अधिक संख्येमुळे लोकांना न्याय मिळण्यास सुद्धा विलंब होतो. खरंय. कारण कुठलंही प्रकरण काही ठराविक मुदतीमध्ये चालवलं जातंय असं होत नाही. म्हणजे एखाद्या प्रकरणामध्ये तारखा 2-2 महिन्याच्या सुद्धा पडतात, 3 महिन्याच्या सुद्धा पडतात. कारण ही संख्याच इतकी मोठी आहे प्रकरणांची की त्याला न्यायालयांचा सुद्धा इलाज नाहीये. त्यामुळे न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणं सोडवण्याकरता, जिचा लवकर निपटारा होईल याकरता काही एक सक्षम प्रणाली उभारणं आवश्यक होतं. बरोबर. तसं म्हटलं तर आता जो मध्यस्थता कायदा आलेला आहे त्याच्यापूर्वीही कायद्यांमध्ये तरतुदी होत्या. म्हणजे आपल्याला माहिती आहे की दिवाणी प्रक्रिया संहिता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की न्यायालयाच्या बाहेर वादांचा समझोता करता येईल. आणि तो कसा करता येईल की जिथे समझोता होण्याची शक्यता आहे तिथे न्यायाधीश सुद्धा पाठवू शकतात की समझोता करावा दोन पक्षांनी म्हणून. बरोबर. मग या ठिकाणी आर्बिट्रेशन, कन्सिलिएशन, लोक अदालत किंवा मेडिएशन अशा 4 प्रकारे समझोते करता येतात. तर कन्सिलिएशन किंवा आर्बिट्रेशन जर करायचं असेल तर त्यासाठी एक कायदा आहे अस्तित्वात, द आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन ऍक्ट. लोक अदालतसाठी जेव्हा पाठवायचं असतं प्रकरण त्यावेळेला द लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी ऍक्ट 1987 या कायद्याच्या तरतुदींचा वापर केला जातो. बर. मात्र मध्यस्थी प्रक्रिया
याकरता प्रिस्क्राईब्ड प्रोसिजरचा आधार घेतला जातो. CPCच्या तरतुदीचा अवलंब करायचा असेल तर. या व्यतिरिक्त कंपनी अधिनियम 2013, वाणिज्यिक न्यायालय अधिनियम 2019 यातही या तरतुदी आहेत. विधी सेवा प्राधिकरणामार्फत पर्यायी विवाद निराकरण म्हणजे अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन या व्यवस्थेद्वारे सुद्धा निर्देशित प्रकरणं म्हणजे ज्या प्रकरणांमध्ये समझोता होण्याची शक्यता आहे अशी प्रकरणं सोडवली जातात. मात्र तरीही ह्या जरी व्यवस्था असल्या त्या कायद्यांमध्ये तरीही प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होण्याचा जो काही दर म्हणूया तो अत्यल्प आहे. आणि त्यामुळे ह्या कायद्याची गरज पडली की हा एक विशेष कायदा अस्तित्वात आला आणि त्याच्या तरतुदीनुसार न्याय मिळून लोकांना आनंददायी होईल. मात्र तरीही प्रलंबित प्रकरणांची संख्या प्रचंड आहे. त्यातून अधिक सक्षम यंत्रणा उभी राहण्याची नितांत गरज लक्षात घेऊन संसदेने हा नवीन कायदा पारित केला आणि आता यथोचित प्रक्रियेद्वारे संपूर्ण भारतात लागू झाला आहे. भारतात आता हा स्वतंत्र कायदा लागू झाल्याने मध्यस्थीबाबत स्पष्टता आली आहे. केंद्र सरकार भारतीय मध्यस्थता परिषद स्थापन करेल. या कायद्यान्वये मध्यस्थी सेवा प्रदाते मध्यस्थी संस्था स्थापन करण्याची तरतूद आहे. तसेच ऑनलाईन मध्यस्थी, समुदाय मध्यस्थी म्हणजे कम्युनिटी मेडिएशन देखील करता येईल. तर केंद्र सरकारने स्थापन केलेली भारतीय मध्यस्थता परिषदेचे कार्य असेल की मध्यस्थांची नोंदणी करणे, मध्यस्थता सेवा प्रदाते आणि मध्यस्थता संस्था यांना मान्यता देणे. म्हणजे अशी ही सक्षम प्रणाली ही या कायद्यामुळे उभी राहते आहे. नक्कीच मला वाटतं की मध्यस्थता प्रक्रियेचा अनेक लोकांनी फायदा घेतला तर बरेच जे वाद आहेत किंवा प्रलंबित प्रकरण आहेत त्यांचा निपटारा लवकरात लवकर होईल. पण मग या कायद्याचा उद्देश काय आहे? हा कायदा मध्यस्थतेला व्यापक मान्यता देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. नक्कीच. न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करणे जेणेकरून न्यायालयांवरचा भार कमी होईल. वादग्रस्त पक्षकारांना कोणाची हारजीत न होता, हारजीत म्हणजे न्यायालयामध्ये प्रकरण गेलं की कोणीतरी जिंकत असतो, कोणी हरत असतो. बरोबर. जिंकणारा अत्यानंद साजरा करतो, हरणारा दुःख व्यक्त करत राहतो. तर हारजीत न होता जसं आपण विन विन पोझिशन म्हणतो तर त्या विन विन पोझिशनला येतं ते सगळं. तर अशी हारजीत न होता सर्वांना आनंददायी तोडगा निघेल व पक्षकारांचा वेळ, पैसा तसेच श्रम वाचतील. ही प्रक्रिया न्यायालयाच्या बाहेर राबवली जात असल्याने न्यायालयांचाही वेळ वाचेल. बरोबर. मध्यस्थता प्रक्रिया ही 180 दिवसात पूर्ण करायची आहे. अरे वा. आणि अजून दिवस लागणार असतील तर अधिक 180 दिवसांची वाढ करता येते. बर. त्यामुळे जास्तीत जास्त 360 दिवसामध्येच हे पूर्ण करायचे. म्हणजे जवळपास 1 वर्षात ही प्रोसेस पूर्ण होते. आणि त्यामुळे कायद्याचा जो उद्देश आहे तो याच्यामुळे सफल होतो. बरोबर. की लवकरात लवकर त्या प्रकरणांचा निपटारा करणे हा त्यातला सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. आणि तितके पक्षकार वादग्रस्त असतील त्या सर्व पक्षकारांचं समाधानकारक तोडगा त्यातनं निघणं हा त्यातला सर्वात महत्वाचा उद्देश त्याच्यामध्ये आहे. आणि मला वाटतं की यामध्ये मध्यस्थाची जी भूमिका आहे ती फार महत्वाची आहे. तर आता सांगा की मध्यस्थ कोणाला म्हणायचं आणि त्याने कशा प्रकारे काम इथे करायचं आहे? मान्य सर्वोच्च न्यायालयाची एक समिती आहे. त्या समितीचं नाव आहे मेडिएशन अँड कन्सिलिएशन प्रोजेक्ट कमिटी. या समितीचा मध्यस्थाचा ट्रेनिंगचा एक 40 तासांचा प्रोग्राम आहे. बरं. तर 40 तासांचं ट्रेनिंग ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना मध्यस्थ म्हणून त्यांची नेमणूक करता येते. आता ट्रेनिंग कोणाचं होतं तर ज्यांची 10 वर्ष वकिलीत प्रॅक्टिस झालेली आहे अशांना हे ट्रेनिंग घेता येतं. बरं. आता हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी किंवा हा ट्रेनिंग प्रोग्रामच्याही पूर्वी मध्यस्थ म्हणून वकील काम करतच होते किंवा न्यायाधीश सुद्धा काम करतात. पण त्यांच्यासाठी निकष वेगळे होते त्यावेळेला. बरोबर. आता ह्याचे निकष वेगळे आहेत या कायद्यानुसार. मेडिएशन अँड कन्सिलेशन प्रोजेक्ट कमिटीने तयार केलेलं 40 तासांचं ट्रेनिंग प्रोग्राम ज्यांनी केलेलं आहे त्यांना मध्यस्थ म्हणून काम करता येतं. बरं, मग हे ट्रेनिंग कधी घेतलं जातं आणि त्याविषयीची माहिती कुठे मिळू शकते? हे ट्रेनिंग सहसा त्या स्थानिक जे मेडिएशन सेंटर्स आहेत, स्थानिक म्हणजे राज्यस्तरावरती. आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी अशी ट्रेनिंग्स घेण्यात आली, म्हणजे कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी ट्रेनिंग्स घेण्यात आली. ती कोणी घेतली तर मुंबई उच्च न्यायालयाचं मेन मेडिएशन सेंटर आहे. तर मेन मेडिएशन सेंटर विथ कोलॅबोरेशन विथ दिस कमिटी ओके असं तो प्रोग्राम अरेंज करण्यात आला. आणि त्याच्या जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षणं झाली. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्येही असं प्रशिक्षण झालं. मी स्वतः ट्रेंड मेडिएटर आहे. अरे वा.
आणि त्यातून जे प्रशिक्षित मेडिएटर्स होतात किंवा मध्यस्थ होतात त्यांची नोंदणी करण्यात येते आणि नोंदणी झालेल्या मध्यस्थाला मध्यस्थाचं काम सुरू करता येतं. मध्यस्थ 2 प्रकारे काम करू शकतो. त्यांचं स्वतःचं सेंटर असू शकतं आणि कोर्टाच्या द्वारे म्हणजे न्यायालयामध्ये विधी सेवा प्राधिकरणाद्वारे सुद्धा मेडिएशनचं काम केलं जातं की जे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण असेल किंवा तालुका विधी सेवा प्राधिकरण असेल त्याच ठिकाणच्या न्यायालयांमधली विधी सेवा प्राधिकरणाद्वारे मध्यस्थांमार्फत प्रकरणं सोडवली जातात. बरं. आणि आता ही मध्यस्थी प्रक्रिया मध्यस्थाने कशी राबवायची आहे तर मध्यस्थ हा तटस्थ असला पाहिजे. तटस्थ म्हणजे कसा की समजा त्याच्यासमोर 2 पक्षकार आहेत, त्यातला एक पक्ष धनदांडगा आहे आणि दुसरा पक्ष दुर्बळ आहे. सामाजिक दुर्बळ आहे, आर्थिक दुर्बळ आहे. तर अशा वेळेला त्या धनदांडग्याच्या प्रभावात मध्यस्थाने यायचं नाहीये. असं होऊ शकतं कधीतरी. बरोबर आहे. शेवटी माणूस आहे मध्यस्थ सुद्धा. त्यामुळे त्याने म्हणजे भावनिक स्तरावर काम करायचं नाहीये. सारासार विचार करून दोन्ही पक्षांचा मुद्दा लक्षात घेऊन त्याने काम करायचंय. अर्थातच त्यांच्याच तर्फे पर्याय काढायचे आणि त्यांनाच बोलतं करायचंय की काय पर्याय असू शकतो याच्यामध्ये. म्हणजे समजा उदाहरणार्थ की एखाद्याची एक 5 गुंठे जमीन दुसरा वर्षानुवर्ष वापरतोय, ह्याला माहिती आहे पहिल्याला. पण आता त्याला पहिल्याला असं झालंय की मला ही जमीन माझी आहे, मला हवी आहे म्हणून. मग दुसरा म्हणतोय मी आज 20 वर्ष ही जमीन वापरतोय त्यामुळे ही जमीन आता माझी आहे. आता त्यांचा वाद सुरू झाला. मग हा मध्यस्थीद्वारे सोडवता येऊ शकतो. मग त्याच्यामध्ये तोडगा निघू शकतो की कदाचित हा म्हणेल ना की मी 10 गुंठे वापरतो तो 5 गुंठे तू घे, 5 गुंठे मी घे किंवा जे काही असेल ते समाधानकारक तोडगा त्यातून निघू शकतो. तर समाधानकारक तोडगा निघेल असं वातावरण तयार करण्याचं काम सुद्धा मध्यस्थाचं आहे. अरे वा. म्हणजे मध्यस्थाने तटस्थ राहायचंय, मध्यस्थाने त्या पक्षकारांना बोलतं करायचंय, बोलतं करत असतानाच पर्याय काय काय असतात त्याचा विचार करायला त्यांना लावायचंय स्वतःलाच. बरोबर. त्याने स्वतः कुठलेच पर्याय द्यायचं नाहीये. तुम्ही हे करू शकता, असं होऊ शकतं, हे काहीही सांगायचं नाहीये त्याने. थोडक्यात पक्षकारांकडनंच उत्तरं मिळवायची. अर्थात म्हणजे ही काय आहे प्रक्रिया तर पक्षकार त्याच्यात स्वतः विचार करतात. बरोबर आहे. की अरे हा वाद झालेला आहे ह्याच्या मुळाशी काय कारण घडलं, हे कारण घडलं. मग हे कारण खरंच इतकं मोठं आहे का की ज्याच्यासाठी आपण वर्षानुवर्ष न्यायालयामध्ये घालवावीत, लाखो रुपये खर्च करावेत. न्यायालयामध्ये आपण जेव्हा सकाळी 11 वाजता जातो तेव्हा 11 वाजताच ते प्रकरणाची पुकारणी होते असं नाही. मग कदाचित दिवसभर जाऊ शकतो. मग हा जो सगळा त्रास वाचणं जे आहे ते ह्याच्यामधनं होत असल्यामुळे पक्षकार आनंदी होतात. पण ते आनंदी होण्यासाठी बेसिक गोष्ट काय आहे की त्यांना स्वतःला विचार करायला लावणं. खरंय. आणि हे स्वतःला विचार करायला लावण्याचं काम हे मध्यस्थ करत असतो. पण आता तुम्ही जसं म्हणालात की 2 पक्षांमध्ये जे वाद आहेत ते त्यांच्याकडूनच उत्तरं मिळवून त्यांच्यात कधी कधी समझोता सुद्धा होत असेल. तर मग मध्यस्थ प्रक्रियेद्वारे समझोता करार झाला तर त्याचं स्वरूप काय असेल? मध्यस्थता जर यशस्वी झाली तर अंतिमतः समझोता करार करण्यात येतो. हा करार न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणेच अंतिम असतो. याच्यामध्ये ज्या गोष्टींना संबंधित पक्षांनी मान्यता दिली आहे तिचा उल्लेख करायचा असतो. त्याच्या अंमलबजावणीचा कालावधी काय असेल, पूर्ततेचा म्हणूया आपण. कारण अटी शर्ती असतात त्याच्यामध्ये. बरोबर. याला हे हवंय, त्याला ते हवंय आणि त्याच्यावरती तो समझोता झालेला असतो. मग त्याची अंमलबजावणी किती कालावधीमध्ये करायची आहे, ज्या काही अटी शर्ती आहेत त्यांचा त्याच्यामध्ये उल्लेख असला पाहिजे. असं जे जे ठरलेलं आहे ते सगळ्या गोष्टींचा बारीक सारीक तपशिलासह उल्लेख त्या समझोता करारामध्ये आला पाहिजे. की जेणेकरून उद्या त्या कराराबद्दल संदिग्धता राहता कामा नये. बरोबर. एखादा मुद्दा त्यातला स्पष्ट झाला नाही तर उद्या पुन्हा त्याच्यावरती वाद होईल किंवा होऊ शकतो. मग असा वाद होता कामा नये किंवा साशंकता असता कामा नये. त्यामुळे जो समझोता करार लिखित केला जातो त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी लिहिल्या जातात. आणि त्याच्यामध्ये मग त्या वादग्रस्त पक्षकारांच्या सह्या असतात आणि मध्यस्थाची सुद्धा सही असते आणि अशा प्रकारे तो समझोता करार तयार होतो. असा जर का समझोता करार त्रयस्थाला हानी पोचत असेल, म्हणजे त्रयस्थ पक्ष आहे, वादग्रस्त पक्षांना सोडून आणखीन कुठल्या तरी लोक आहेत म्हणूया, अशांना जर का हानी पोचत असेल किंवा धोका पोचवणारा असेल किंवा ह्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता कुणाला वाटली किंवा संबंधित नावाच्या खोट्याच व्यक्ती तिथे उपस्थित राहिल्या आणि करार झाला, असं जर का झाल्याचं निदर्शनास आलं किंवा अशी शंका आली तर मात्र अशा
समझोता कराराला आव्हान दिलं जाऊ शकतं न्यायालयामध्ये. बर. इंद्रधनुष्य श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ज्ञानरंग या सदरात आपण जाणून घेतोय मध्यस्थता अधिनियम 2023 याविषयी ॲडव्होकेट अकल्पिता चक्रदेव यांच्याकडून. इंद्रधनुष्य मॅडम, असंही होऊ शकतं की सामुदायिक वाद आहेत, तर सामुदायिक किंवा समुदाय किंवा समूह मध्यस्थता करता येऊ शकते का? आणि जर तसं करता येत असेल तर समूह मध्यस्थता असेल तर नक्की काय असतं समूह मध्यस्थता म्हणजे? कोणत्याही भागामध्ये, म्हणजे शहराचं असेल, ग्रामीण असेल, महानगर असेल, देशाच्या कोणत्याही भागात जिथे जनसमुदायाच्या शांती व सद्भावाला तडा जाईल असे विवाद उत्पन्न झाल्यास असे विवाद सोडवण्यासाठी सामुदायिक मध्यस्थतेचा प्रयत्न केला जाऊ शकतो. म्हणजे आता पहा की आपल्या भारत देशामध्ये विभिन्न समुदाय राहतात. बरोबर. असं म्हणतात की 12 कोसावरती आपली भाषा बदलते, राहणीमान बदलतं, सर्व पद्धती बदलतात. असं असलं तरी सुद्धा आपला देश एकसंघ आहे. तर एकसंघ तर अबाधित राखणं हे सगळ्यांचीच जबाबदारी आहे. बरोबर. पण अशा वेळेला काही कारणांमुळे जर काही जनसमुदायांमध्ये विवाद उत्पन्न झाले तर सामाजिक तेढ उत्पन्न होऊ शकते आणि त्याचे परिणाम वाईट फार होऊ शकतात. तर हे परिणाम टाळण्यासाठी आपल्याला समुदाय मध्यस्थता करता येऊ शकते. बर. मात्र अशी समुदाय मध्यस्थता करायची असेल तर 3 मध्यस्थांचं पॅनल असणं आवश्यक आहे, अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे. बरं, मग कोणत्या प्रकारची प्रकरणं मध्यस्थतेद्वारे सोडवली जाऊ शकतात? दिवाणी स्वरूपाची प्रकरणं, त्यानंतर कौटुंबिक प्रकरणं, म्हणजे विवाह संबंधित असतील, घटस्फोट वगैरे, ग्राहक तक्रारी, वाणिज्यिक वादविवाद, अशी प्रकरणं मध्यस्थीद्वारे सोडवली जाऊ शकतात. काही गुन्हेगारी स्वरूपाची प्रकरणे सुद्धा मध्यस्थी प्रक्रियेद्वारे सोडवली जाऊ शकतात. म्हणजे घरगुती हिंसाचार, किरकोळ मारामारी, शाब्दिक बाचाबाचीतून घडलेले किरकोळ गुन्हे, थोडक्यात जे कंपाऊंडेबल ऑफेन्सेस म्हणतात, अशा गुन्ह्यांची प्रकरणं मध्यस्थीद्वारे सोडवली जाऊ शकतात. तर उदाहरणार्थ म्हणायचं झालं तर शेजाऱ्याचं झाड आवारात आलंय दुसऱ्याच्या, तो दुसरा सांगतोय की झाडाची फांदी तोड तोड. हा म्हणतो झाडाची फांदी तोडली नाही तर तुला काय जातंय, आणि मग वाद सुरू होतो त्यांचा. खरं. तो इतका टोकाला जातो की मारामारी पण होते. मग हे प्रकरण गंभीर गुन्ह्याचं नाहीये. खरं. मग असं प्रकरण सोडवता येऊ शकतं मध्यस्थी प्रक्रियेद्वारा. किंवा पती पत्नीमध्ये वाद झाला, घटस्फोटापर्यंत प्रकरण जाणं हा एक भाग आहेच, परंतु अनेकदा सामान्य गोष्टींमध्ये सुद्धा वाद होतात. पत्नी घर सोडून निघून जाते किंवा पती रागारागाने काही बाई बोलतो, मारहाण करतो, काही होऊ शकतं. बरोबर. तर हे त्यांच्या समजुतीच्या स्तरावरचे अनेक मुद्दे असतात जे आपण मध्यस्थी प्रक्रियेद्वारे सोडवू शकतो. छोटे छोटे मुद्दे असतात. बायकोने मला चहा करून दिला नाही म्हणून रागावणारे पती आहेत. मग अशा वेळेला वाद उत्पन्न होतो. काही वेळेला तो फार टोकाला जातो आणि मग ते घटस्फोटापर्यंत सुद्धा जाऊ शकतं प्रकरण. म्हणजे क्षुल्लक कारणांचे वादविवाद सुद्धा इथे सोडवले जाऊ शकतात. हां. तर अशी जी किरकोळ गुन्हेगारी स्वरूपाची प्रकरणं असतात ती मध्यस्थी प्रक्रियेद्वारे सोडवली जाऊ शकतात. पास्कल कॉमवॉलिस नावाचे एक लेखक आहेत. बर. त्यांनी मेडिएशन इन क्रिमिनल केसेस, युनिव्हर्सल ॲप्लिकेशन अँड केस स्टडीज हे पुस्तक लिहिलंय. बर. या पुस्तकाद्वारे क्रिमिनल प्रकरणं कशी मेडिएशनद्वारे सोडवता येऊ शकतात असा उहापोह त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेला आहे. अरे वा. त्यामुळे सर्वसाधारण समजूत असू शकते की गुन्हेगारी स्वरूपाची प्रकरणं कशी सोडवणार आपण, तर त्यालाही पर्याय आहेत. मला वाटतं त्याची बरीचशी उत्तरं ह्या पुस्तकातनं लोकांपर्यंत पोहोचू शकतात. नक्कीच. बरं, मग आंतरराष्ट्रीय स्तराचा जर विचार करायला आपण गेलो तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मध्यस्थतेबाबत भारताची भूमिका नेमकी काय आहे? भारतामध्ये भारत आंतरराष्ट्रीय मध्यस्थता केंद्र अधिनियम नावाचा एक अधिनियम आहे. या अंतर्गत स्थापित केंद्र घरगुती प्रकरणे, म्हणजे भारताच्या अंतर्गत असा त्याचा अर्थ नाहीये, तर घरगुती प्रकरणे व वाणिज्यिक आंतरराष्ट्रीय विवादावर प्रभावी तोडगा निघेल याकरता विश्वस्तरीय मध्यस्थता संबंधी सेवा प्रदान करेल, ज्याच्यामध्ये प्रशासनिक सहकार्याचा पण अंतर्भाव असेल. बर. असा हा भारत आंतरराष्ट्रीय मध्यस्थता केंद्र अधिनियम आहे. या अधिनियमाच्या अंतर्गत भारत आंतरराष्ट्रीय मध्यस्थता केंद्र समित्यांची संरचना आणि कार्य, नियम 2023, भारत आंतरराष्ट्रीय मध्यस्थता केंद्र मध्यस्थता पॅनलवर घेण्यासाठीचे मानदंड, विनियम,
2023, भारत आंतरराष्ट्रीय मध्यस्थता केंद्र मध्यस्थताचे संचालन विनियम 2023, भारत आंतरराष्ट्रीय मध्यस्थता केंद्र व्यवसाय देणेघेणे विनियम 2023, भारत आंतरराष्ट्रीय मध्यस्थता केंद्र नियुक्तीचा तरीका मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शक्ती आणि कार्य विनियम 2023 असे नियम व विनियम आहेत. आणि यांच्या आधारे आंतरराष्ट्रीय स्तरावरती मध्यस्थतेचं काम चालतं. बरं, मग जागतिक स्तरावर मध्यस्थता कायदे आहेत का? आहेत ना, जागतिक स्तरावरती मध्यस्थता कायदे आहेत. आता ह्याचा जर का मागोवा आपण घ्यायचा म्हटला तर 1803 साली जेव्हा फ्रेंच ट्रूप्सचे विलीन झाले, स्वित्झर्लंडमध्ये गृहयुद्धाची स्थिती होती, त्यावेळेला नेपोलियनने मध्यस्थता कायदा केला. बरं. आणि या कायद्याच्या आधारे वैयक्तिक अधिकारांवर म्हणजे तिथल्या लोकांच्या कुठल्याही वैयक्तिक अधिकारांवर घाला न येता देश सुस्थिर करण्यात आला. कदाचित जागतिक स्तरावरचा हा पहिला कायदा असावा मध्यस्थतेच्या विषयीचा. मात्र नेपोलियनच्या मृत्यूनंतर हा कायदा समाप्त झाला. आणि त्यानंतर आताच्या काळामध्ये युरोपियन युनियनचे सदस्य देश आणि युरोपियन वाणिज्य क्षेत्र, स्वित्झर्लंड, UK असेच अन्य देश ह्याच्यामध्ये मध्यस्थता कायदे आहेत. बरं. मध्यस्थतेबाबत सिंगापूर कन्व्हेन्शनही आहे. हे सिंगापूर कन्व्हेन्शन आंतरराष्ट्रीय मध्यस्थतेद्वारे झालेल्या समझोता कराराची अंमलबजावणी आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी करायची याबाबतची चौकट सांगते. बरं. तर असे हे जागतिक स्तरावरती मध्यस्थता कायदे आहेत. बरं, मग हे झालं जागतिक स्तराबद्दल. पण हा मध्यस्थता अधिनियम 2023 आहे, तो नेमका भारतात कधी चालू झाला? तो सप्टेंबर 2023 मध्ये अस्तित्वात आला आणि त्यानंतर तो लागू झाला भारतामध्ये. आता ह्याच्यामध्ये मुळामध्ये मध्यस्थता ही चालू होतीच. आपण पूर्वी पाहिलेलं आहे सुरुवातीलाच की अनेक कायद्यांमध्ये ज्या ज्या तरतुदी होत्या त्याद्वारे मध्यस्थता सुरू होती. पण आता हा कायदा आल्यामुळे मध्यस्थतेचं प्रमाण अधिक वाढेल, त्याचं व्यापक त्याला स्वरूप येईल, अशा प्रकारे शासकीय यंत्रणा आणि न्यायालयीन यंत्रणा ह्या कार्य करतील. आणि जेणेकरून न्यायालयांवरचा वाढता ताण, जो मुख्य उद्देश आहे की वाढता ताण कमी होणं आणि लोकांना सुलभतेने, अतिशय सुलभ प्रक्रिया आहे. बरोबर. एक मगाशी सांगायचं राहिलं ते आत्ता सांगते की मध्यस्थ जेव्हा वादग्रस्त पक्षकारांबरोबर बोलत असतो त्यावेळेला एकेकाला बोलवून आधी त्याची बाजू जाणून घेतो. बरं. आणि मग सगळ्यांचं संयुक्त बसवून सगळ्यांना संयुक्त चर्चा घडवून आणतो. मग पुन्हा जर गरज वाटली तर पुन्हा वैयक्तिक बोलू शकतो किंवा बोलतो. अन्यथा ते संयुक्त चर्चा झाल्यानंतर समझोता करारापर्यंत जाऊ शकतो. काही प्रकरणं अशीही आहेत की कितीही चर्चा झाली तरी ते समझोता करार होऊ शकत नाही. अशा वेळेला मध्यस्थता प्रक्रिया थांबवली जाऊ शकते. म्हणजे असं नाहीये की ती एकदा सुरू केलेली प्रक्रिया समझोता करारापर्यंत जायलाच हवी. काही वेळेला असंही होऊ शकतं की ते फेल जाऊ शकते. त्यामुळे तीही तरतूद आहे म्हणजे की ही थांबवता येऊ शकते. कोणत्याही क्षणी मध्यस्थता प्रक्रिया पक्षकारांना थांबवता येऊ शकते. म्हणजे ही एक सकारात्मक बाजू या कायद्याची आपल्याला म्हणता येईल. पण मला असं वाटतं मॅडम की तुम्ही मगाशी जसं म्हणालात की न्यायालयीन कामकाज सुरळीत चालावं आणि प्रलंबित प्रकरणं लवकरात लवकर मिटवता यावीत असा ह्या कायद्याचा उद्देश आहे. तर त्यासाठी मला वाटतं लोकांनी जास्तीत जास्त मध्यस्थता अधिनियम 2023चा फायदा करून घ्यायला हवा आणि त्यासाठी लोकांनी भरपूर प्रमाणात पुढे येऊन याची माहिती करून घ्यायला हवी, नाही का? नक्कीच. मॅडम, आज तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या श्रोत्यांना मध्यस्थता अधिनियम 2023 याबद्दल जास्तीत जास्त माहिती करून दिलीत. त्याबद्दल मी तुमचे आकाशवाणी परिवारातर्फे आणि श्रोत्यांतर्फे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. मीही आपले आभार मानते की आपण मला आकाशवाणीवरून या मध्यस्थता कायद्याविषयी माहिती देण्याची संधी दिलीत. त्यामुळे आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. तर श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. पण आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 94 73 485. श्रोते हो, पुन्हा आपली भेट आहेच एका नवीन मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेतेय. नमस्कार.
धनुष्य